भंडारा जिले के वरठी स्थित सनफ्लैग कंपनी में एक बार फिर से हादसा हुआ है। वेल्डिंग कार्य करने के दौरान लोहे का बड़ा रॉड मजदूर के शरीर पर गिर गया, जिसके बाद जख्मी मजदूर की इलाज के दौरान अस्पताल में मौत हो गई। इस घटना के बाद मृतकों के परिजनों ने मुआवजे की मांग की है। भंडारा जिले के वरठी में सनफ्लैग कंपनी है। कुंवरलाल रहांगडाले जेके ट्रांसपोर्ट नामक ठेकेदार की यहाँ काम करता था। घटना वाले दिन वो सनफ्लैग कंपनी में आया था। वेल्डिंग कार्य करने के दौरान लोहे के ट्रेलर का बड़ा रॉड उसके ऊपर गिर गया। सर पर गंभीर चोट लगने के कारण उसे तुरंत भंडारा जिला सामान्य अस्पताल में भर्ती किया गया, लेकिन उसकी मौत हो गई। मृतक कुंवरलाल अपने घर में अकेला कमाने वाला शख्स था। इस हादसे के बाद उसके परिवार ने 50 लाख रुपए के मुआवजे की मांग की है। आम्ही इथे येऊन बसलेलो आहोत। माझ्या मिस्टरांचा 6 तासाचा पोस्टमॉर्टम झालेला आहे आणि आम्ही जीवितहानी मागून आलो आहोत। फक्त 2 लाखावर तयार झालेला आहे। तर मला सांगा, माझ्या नवऱ्याची किंमत फक्त 2 लाख रुपये आहे का? ह्या एवढ्या मोठ्या 2 लाखामध्ये माझा नवरा मिळू शकते का? मला सांगा, तुम्हीच सांगा। आणि माझ्यावर होत असलेला अन्याय दूर करा, माझी एवढीच मागणी आहे सर। आणि अगर मला नाही मिळाला अर्धा तासामध्ये न्याय, तर आम्ही सगळेच लोक इथून उठून जाणार आणि मी बॉडीला इथेच ठेवीन। तसंही मी काय करणार? ती माती झालेली आहे। माझा नवरा तसाही मिळणार नाही आणि तसाही मिळणार नाही। आम्ही सनफ्लॅगच्या गेटवर जाऊ आणि धरणे आंदोलन करू, लाश पण घेऊन जाऊ सोबतच आणि तिथेच थांबू आम्ही। जोपर्यंत मला न्याय मिळत नाही, माझ्या मुलीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी थांबणार नाही। माझा अंतिम निर्णय आहे। मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, मागील 20 तासापासून त्यांची मर्च्युरी या चिडघरमध्ये त्यांची डेड बॉडी पडलेली आहे आणि आतापर्यंत सनफ्लॅगचे एकही त्यांचे म्हणजे जिम्मेदार व्यक्ती त्यांना येऊन भेटलेले नाही आहे। ते वारंवार घरचे लोक त्यांना फोन करत आहेत का बा तुम्ही या, थोडं काय समोरच्या काय प्रक्रिया त्यासोबत बोला, पण ते स्विच ऑफ दाखवतात, कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर दाखवतात। तुम्हाला माध्यमातून सांगू इच्छितो की 12 रुपयामध्ये 2 लाख रुपये मिळतात, 399 मध्ये 10 लाख रुपये। ते रोडवर प्रकारे ऍक्सिडेंट झाले, ते एका ट्रकामध्ये जीपमध्ये पेलं तर आपल्याला 10 लाख 15 लाख रुपये ते ऍक्सिडेंट मिळतात। पण ऑन ड्युटी करताना ज्यांनी आपला पूर्ण सर्व वर्ष त्या कंपनीसाठी, त्या मालकासाठी वाहून गेलेले आहेत, ते त्यांच्या कामामुळे त्यांना ते मुनाफा काही लाखो रुपये ते कमवतात। पण आज त्यांच्यावर अशी अपघाती त्यांच्या निधन झालं आहे, ते कंपनीमध्ये झालेलं आहे। पण त्यांना फक्त 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये घ्या म्हणतात आणि बाकी आम्ही काही देऊ शकत नाही, असे यांचे धोरण आहे। तर तुम्ही सोशल मीडियामधून आम्हाला यातून न्याय मिळवून द्यावा, अशी आमची सगळ्या वार्डातील लोक, त्यांच्या परिवाराच्या लोकांची अशी आमची मागणी आहे।